नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे विषय सामाजिक विज्ञान आणि तोही आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये. स्वाध्याय सोल्युशन. यासाठी आपणास दिलेल्या बटनवर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल ऑप्शनवर क्लिक करा. पाठ 17वा लैंगिक जातीय भिन्नता. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागा भरा. नंबर 1. लैंगिक भिन्नतेचा परिणाम अधिकतर गावांमध्ये पाहावयास मिळतो. नंबर 2. इसवी सन 2011मध्ये प्रति 1000 पुरुषांसमोर स्त्रियांचं प्रमाण 940 होतं. प्रश्न 2. थोडक्यात उत्तर द्या. बालसंगोपनविषयी कोणकोणत्या बाबतींमध्ये भेदभाव पाहायला मिळतात? उत्तर: मुलगाच वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाईल. उच्च शिक्षणाचा अधिकतर फक्त मुलालाच आहे. फक्त मुलालाच नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे. फक्त मुलगाच मुक्तपणे फिरू शकतो. तर मुलीला घरात राहण्यासाठी भेदभाव केला जातो. नंबर 2. घरकामांमध्ये कोणकोणत्या बाबतीमध्ये भेदभाव पाहावयास मिळतात? उत्तर: समाजात असा समज आहे की मुली शारीरिकदृष्ट्या मुलांपेक्षा कमी सक्षम असतात. त्यामुळे मुलांपेक्षा मुलींना जास्त घरकाम दिले जाते. जसे की मुली घरच्या स्वयंपाकात मदत करतात, ते लहान भाऊ किंवा बहिणींची भूमिका करतात, ते घर स्वच्छ करतात, पाण्याची भांडी भरतात आणि कपडे धुतात. मुलं घरातील काम करण्यासाठी सायकल आणि इतर वाहन चालवायला शिकू शकतो, तर मुलींना यासाठी सक्षम मानले जात नाही. परंपरागत रीतीने प्राथमिक शिक्षण पूर्ण होते, त्यामध्ये कोणाची संख्या जास्त असते? उत्तर: परंपरागत रीतीने प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त असते. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे 1-2 वाक्यात द्या. महिला सशक्तीकरणासाठी सरकार कोणते प्रयत्न करत आहे? उत्तर: महिला सशक्तीकरणासाठी सरकार मुलींना उच्च शिक्षणासाठी विशेष मदत करते. जन्मापूर्वीच मुलीची हत्या केल्याच्या विरोधात सरकारने भ्रूणहत्या विरोधी कायदा करून भ्रूण चाचणी हा कायदेशीर गुन्हा ठरवला आहे. जास्तीत जास्त मुलींना प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. याशिवाय महिला सशक्तीकरणासाठी स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया अंतर्गत सरकारच्या अनेक योजना आहेत. मुलीच्या सुरक्षेसाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. नंबर 2. कोणकोणत्या कामात महिला आजही कमी पाहावयास मिळतात? उत्तर: देशाच्या सशस्त्र दलात आणि पोलीस दलात महिलांची संख्या अजूनही कमी आहे. याशिवाय राज्य विधिमंडळ, संसद, पंचायत संस्थांमध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आजही खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवस्थापकांमध्ये आणि व्यावसायिक तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महिलांची संख्या कमी आहे. नंबर 3. स्वातंत्र्य काळात महिला कोणत्या रीतीने आंदोलनात सामील झाल्या होत्या? उत्तर: गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक प्रकारच्या चळवळी झाल्या. कस्तुरबांसोबतच गुजरातसह देशभरातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. प्रश्न 4. थोडक्यात टिपा लिहा. नंबर 1. महिला सशक्तीकरण. उत्तर: गेल्या 2 दशकांमध्ये महिला सशक्तीकरणासाठी सरकारने अनेक योजना आणि कार्यक्रम हाती घेतले आहेत. सध्या महिला सशक्तीकरणासाठी स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. इसवी सन 2001मध्ये
केंद्र सरकारने महिला सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय धोरण लागू केले. या धोरणात महिलांना स्वावलंब बनवण्यासाठी पशुपालन उद्योग, इतर उद्योगांसाठी आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय सरकारी योजना, सार्वजनिक संस्था देखील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतात. महिलांच्या सामाजिक, कायदेशीर, रोजगाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महिला कल्याण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. गरीब महिलांना सहज न्याय मिळावा यासाठी देशात महिला न्यायालये स्थापन करण्यात आली आहे. महिलांचा लैंगिक छळ होऊ नये आणि त्या स्वतंत्रपणे नोकरी, व्यवसाय किंवा काम करू शकतील यासाठी सरकारने त्यांना संरक्षण देण्यासाठी कायदे केले आहेत. नंबर 2, भारतामध्ये शिक्षण आणि परंपरागत मान्यता. उत्तर: भारतीय राज्यघटनेनुसार देशात मुलाचे वय 6 ते 14 वर्ष आहे. प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या काळात मुलामुलींना शिक्षणाचा समान अधिकार देण्यात आला आहे. तथापि देशातील काही भागांमध्ये मुलींना पारंपरिक समजुतीमुळे शिक्षणाचा अधिकार उपभोगण्यात काही अडचणी येतात. पालक त्यांना प्राथमिक शिक्षणही पूर्ण करायला लावत नाही. समाजात प्रचलित असलेला हा भेदभाव बालविवाहासारख्या प्रथांना प्रोत्साहन देतो. मुख्यत्वे बालविवाहांमुळे मुलींच्या शिक्षणात प्रगती होत नाही. सरकार सर्व स्तरावर मुलींना मोफत शिक्षण आणि विशेष सुविधा देत आहे. मात्र आपल्या मुलींना शिक्षण देण्याबाबत पालकांमध्ये उदासीनता आहे. मुलींना प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे यासाठी सरकार गेली 2 दशके जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र आजही काही समाजांमध्ये मुलींच्या शिक्षणाबाबत अनेक प्रश्न आहेत. पालक आपल्या मुलीला गावाबाहेर शिकवायला पाठवायला तयार नाहीत. नोकरीसाठी त्यांना शहरात पाठवण्याऐवजी ते त्यांच्या परिसरातच नोकरी मिळवण्यास प्राधान्य देतात.